मतदानाला अवघे काही तास उरलेले आहे आणि मतदान करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते आणि मतदान केंद्र आणि परिसरातनी कोणत्या गोष्टीला बंदी घालण्यात आलेली आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसे आहे। साहेब, काय सांगाल, मतदान केंद्रावर कोणत्या कोणत्या वस्तूला बंदी घालण्यात आलेली आहे? आपल्याकडे 20 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या 7ही मतदारसंघात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी 200 मीटरचे परिसरात आपण भारतीय न्याय संहिता 163 सेक्शन अनुसार ऑर्डर काढलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व नागरिकांना त्या ठिकाणी गर्दी करणे तसेच त्या ठिकाणी कोणते प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट त्या ठिकाणी घेऊन जाण्यावर बंदी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही मोबाईल इक्विपमेंट असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना अलाउ करणार नाही आणि त्याचासुद्धा एक कारण असा असतो की मतदान करताना त्याची गोपनीयता ठेवणे आपले कायद्याप्रमाणे मॅन्डेटरी आहे आणि काही लोक तिकडे मोबाईल घेऊन मध्ये जर गेले तर त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढून त्याचा गैरप्रकार त्याचा फायदा घेऊ शकतात आणि त्यामुळे आपली निवडणुकीची प्रक्रिया आहे ती बाधित होऊ शकते। यामुळे आपण कोणताही असा गैरप्रकार होणार नाही याची पण दक्षता घेतो आहे आणि जर कुठे असं लक्षात आलं तर त्याच्या अगेन्स्ट कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल। लोकसभा निवडणुकीदरम्यान यवतमाळ शहरातनी बोटाला नुसता शाई लावून आणि मतदान न झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता। यावेळेस तसा प्रकार घडू नये या संदर्भातनी प्रशासनाने काय काळजी घेतली? ज्या ठिकाणी ज्या मतदार केंद्राच्या एरियामध्ये ही घटना झाली होती त्या ठिकाणी कालच निवडणूक विभाग आणि पोलीस डिपार्टमेंट तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले बाहेरचे स्टेट आर्म्ड पोलीस आणि CAPFची कंपनीसोबत आपण त्या ठिकाणी रूट मार्च पण प्लॅन केला होता। त्याच्यासोबत आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वचे सर्व फिरते पथक आहे ते सुद्धा ॲक्टिवेट केलेलं आहे आणि या पर्टिक्युलर भागामध्ये आम्ही आमचे जे गोपनीय माहिती देणारे लोक आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ॲक्टिवेट केलेलं आहे आणि मीडियाच्या लोकांनासुद्धा आणि नागरिकांनासुद्धा आमच्याकडून आव्हान आहे की असं कोणताही जर गैरप्रकार होत असेल तर C-Vigil ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याच्यावर तक्रारी करू शकतात किंवा निवडणूक आयोगाची हेल्पलाईन 1950 या नंबरवर सुद्धा तुम्ही तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकता। यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात काही विधानसभा संवेदनशील आहे। या ठिकाणी प्रशासनाने कुठल्या विषयावर फोकस केलेला आहे, कशी नजर ठेवण्यात येणार आहे? आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 2578 मतदान केंद्रांपैकी जे 2 क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान खूप कमी झाला होता याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी मागच्या 1 वर्षामध्ये काही कम्युनल टेन्शन किंवा कोणतेही जातीचे काही ॲट्रॉसिटी वगैरे केसेस दाखल झालेले आहे किंवा त्या ठिकाणी पॉलिटिकली सेन्सिटिव्ह जे मतदान केंद्र आहे असे मतदान केंद्र आपण आयडेंटिफाय केलेलं आहे। त्या ठिकाणी आपण वेबकास्टिंग करतो आहे। वेबकास्टिंगची फीड आपण कलेक्टर ऑफिस, CO ऑफिस आणि निवडणूक आयोगालासुद्धा देणार आहोत आणि तसेच या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बँकचे कर्मचारी, LICचे कर्मचारी या लोकांना मायक्रो ऑब्झर्वर म्हणून नियुक्त करतो आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचीसुद्धा ॲडिशनल डिप्लॉयमेंट केलेली आहे आणि तसेच त्या ठिकाणी आपण मतदानच्या दिवशी पण ॲडिशनल गस्त त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघ येत आहे आणि या 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व मतदान केंद्रावर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसे यांनी बारीक लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।